गच्चीवर की लग्नाच्या बेडीत? वाघमारे, अहो जरा थांबा, शिडी येईलच एवढ्यात. एवढं काय महत्वाचं काम आहे खाली? जरा ऐका की माझं. तुम्ही इन्स्पेक्टर आहे आता, आणि माझ्या वाघमारे कधीच कुणाला घाबरत नाहीत. हे बरं आहे, साहेब काय विचार करतील, लोक काय विचार करतील याचीच काळजी आहे तुम्हाला. मी काय विचार करतो ह्याचा काय वाटत नाही तुम्हाला? वाघमारे 3 वर्ष झाली, 3 वर्षात एकदा बी तुम्ही माझी बाजू ऐकून घेतली नाही. मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून विषय सोडून देणार तुम्ही? त्या गोष्टीची एक दुसरी बी बाजू आहे. एकदा माझं म्हणणं काय ते ऐकून तरी घ्या. सत्यापासून दूर केले होते, पण नियतीनं पुन्हा मला त्याच्या समोर आणलं. नियतीच्या मनात काय आहे माहित नाही, पण मी माझ्या मनाशी पक्क केलं. काय बी झालं तरी मी त्याला कधीच माफ नाही करणार. त्यानं किती पण सारवासारव करू दे, आता त्यानं केलेल्या चुकीसाठी मी त्याला कधीच माफ नाही करणार. SP साहेबांचा फोन. जैन सर. हो, मी आले लगेच. मे आय कम इन सर? येस, कम इन. बसा. काय झालं सर? इतक्या तातडीनं बोलवून घेतलं, काही सिरियस? मिस वाघमारे, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. काय झालं? मला पक्की टीप मिळालेली आहे की सत्यजित सुर्वे यांच्यावर जीवघेणा हल्ला होणार आहे. काय? पण त्यांच्यावर कुणी का हल्ला करेल सर? जनता त्यांना देव मानते. मोठमोठ्या राजकारणी लोकांबरोबर उठणं बसणं आहे त्यांचं. मग कुणी त्यांना का मारेल? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आपल्याला गाफील राहून चालणार नाहीये. हे बघा, आपल्याला अलर्ट व्हावं लागेल. हां, सत्याच्या कामाच्या पद्धतीमुळे त्याला मानणारी जशी लोक आहेत ना, तशी त्याच्या विरोधात जाणारे देखील लोक आहेत. त्यामुळं यदा कदाचित जर त्याच्यावर हल्ला झालाच तर अख्खा सातारा पेटून उठेल आणि लॉ अँड ऑर्डरची वेळ येईल. सर, मला नाही वाटत असं काय होईल, कारण त्यांचे लोक कायम त्यांच्या सोबत असतात. हे बघा, ही ऑर्डर वरून आलेली आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला त्यांना काही दिवसासाठी तरी प्रोटेक्शन हे द्यावंच लागेल. आणि त्यासाठी तुमच्याशिवाय इतर कुठलाही सक्षम अधिकारी माझ्या डोळ्यासमोर नाहीये. त्यामुळे तुम्हाला हे काम करावं लागेल. येणाऱ्या दिवाळीमध्ये सत्याची सावली बनून तुम्हाला त्याच्याबरोबर राहावं लागेल. एनी डाऊट? नो सर. गुड. कीप इट अप. माझी पोस्टिंग इथं झाली होती ती सत्याला अटक करायला, त्याचं बेकायदेशीर काम रोखायला, आणि आज त्याच माणसाला प्रोटेक्शन द्यायची वेळ आली माझ्यावर. त्याच्यापासून जमेल तितकं लांब राहते मी, तरी बी काही ना काही होऊन त्याच्या आजूबाजूलाच राहावं लागते. पण इतका रागराग का करते मी? खरोखरच सत्याच्या जीवाला धोका असला तर? ते काय नाही, हे सगळं बाजूला ठेवून मला विचार केला पाहिजे. सत्याला कुठल्याही परिस्थितीत काहीच नाही झालं पाहिजे. सत्याला काही झालं तर मग माझं. पण मी एवढ्या काळजीनं का बोलते त्याच्याबद्दल? माझं कामच आहे ना प्रोटेक्शन द्यायचं, तर मी ते करायला हवं. काय सुरू आहे काही कळेना झालं. त्याच्यापासून दूर जायला बघते तर देव काय ना काय करून त्याच्या समोरच घेऊन येतो मला. देवा, अजून किती परीक्षा बघणार आहेस माझी? दीदी, अगं काय ग, हिता अशी का थांबल्यास? आवाज तरी द्यायचा. काय झालं? कसला विचार करतेस? टेन्शन आहे का काय? नाही, काही टेन्शन नाही.
हो मान्य. अहो पोळ्या बनवताय का राकेट बनवताय? एवढा वेळ असतंय होतो का? येऊ आता मी आज. नको 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 0 मिनिट थांब, अर्ध्या तासात देतो तुला. काय म्हणलात? अर्ध्या सेकंदात देतो म्हणलं, अर्ध्या सेकंदात देतो, थांब जरा. अहो होतात का नाही लवकर तुमच्या पोळ्या? मला लई भूक लागली बर का, नाहीतर तिकडे येऊन तुम्हाला शिकवीन तवे बघ. आता ह्याच्या कुठं शिकवतीस? माझं बसायचं अवघड करून ठेवणार आहेस तू. झालं की थांब की जरा, कड की जरा. ही भाजी बी थंडगार झाली, तुम्हालाच गरम करायला लावील. आणा लवकर. आणतो आणतो थांब. हे कुठला नकाशा झालाय? आफ्रिकेचा नकाशा दिसतोय. अशी घेऊन गेलो तरी माझं कुठं करल, आणि उशीर केला तर माझ्या गालावर नकाशा उठवला. असू दे, हा अशीच भासतो. जाऊ दे. झाली झाली झाली. हा आणा लवकर. हा ठीक. अयो हे काय? ही पोळी आहे होय? अहो ही पोळी आहे का ना? कशा आहे कुठला? आणि ती बघू. हा ही पण चांगली आहे, जरा फक्त करपलं थोडीशी. ही तर लयच करपले बाबू. आणि काय हो, जनावरांना खायला घालताय होय? होय. काय म्हणजे मी जनावर आहे? नाही 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 नाही, तू जनावर नाही. मी त्याला नाही वय म्हणलं, मला काही जमत नाही त्याला वय म्हणलं. ऍक्च्युली त्याला वय म्हणायला पाहिजे, ते बरोबर आहे, पण त्याला मी वय म्हणलं नाही अजिबात. मी चुकीच आहे, ह्याला वय म्हणलो मी. होय. हा. आणि हे असलं शिकवलंय हो तुमच्या घरच्याने तुम्हाला? अहो मी होती म्हणून टिकली, दुसरी कुणी असते ना तर कवाच 5 वर्ष बाजारात जाऊन निकली असते तुम्हाला. नुसतं मान्य नगरसेवकाच नावाला, असली साधी चपाती बी बनवता येत नाही ह्या रेड्याला. ए म्हशे, मला रेडा म्हणतेस होय? मी कोण आहे माहितीये ना? मान्य नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने. कुठल्यावर बाजारात उभा राहिलो ना, लोक मला सलाम ठोकतात. आणि तुझं काय लावलंय दंगा बघापासून? आणि ह्या जेवणावर ना अजिबात दंगा घालायचा नाही. तुला जे काय दंगा घालायचा नाही तिकडे जाऊन माया पॅलेस मध्ये घालायचा. त्या बलमा शेटच्या राजवाड्यात तुझी नाटकं चालणार नाहीत. चल बॅग भर आणि निघ, लाग वाटाला. मला हकलणार आहे तुम्ही? तुम्हाला ठाव नाही का हो? मी कुणाची बहीण आहे, कुणाची मुलगी आहे ते? मी सत्यदाची बहीण आहे आणि माया सुर्वेंची मुलगी आहे. कुणाची? मम्मी साहेबांची. मम्मी साहेबांची. हो. हा ते अगं मी रागा नाही म्हणलो सविता. आपलं कविता कविता सविताच बहीण कविता. मी रागानं नाही म्हणलो. मग अगं मी तर प्रेमानच म्हणत होतो की असलं खाण्यापेक्षा तिकडे जाऊन माया पॅलेस मध्ये जा आणि चांगलं चुंगलं खा आणि